नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा भात किंवा तुम्ही याला आलू पुलाव सुद्धा म्हणू शकता। अगदी कमी वेळेत झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये आपल्याला हा भात तयार करता येतो। कुठल्याही इतर भाज्या न वापरता फक्त घरात 2 बटाटे असतील तरी सुद्धा हा भात आपल्याला इतका टेस्टी बनवता येतो। चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करूया। बटाटा भात बनवण्यासाठी गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 4 चमचे तेल टाकायचं आहे। आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये तेजपत्ता, शहाजिरे, मोठी विलायची, छोटी विलायची, 4-5 मिरे, 4-5 लवंग, स्टार फूल आणि दालचिनी घेतलेली आहे। तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये मी हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहे। मस्त आपण हे फ्राय करून घेऊया। 2 कांदे मी इथे उभे असे चिरून घेतलेले आहे बारीक। हे पण आपल्याला मस्त इथे लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे 1 मिनिटभर। कांदा फ्राय होईपर्यंत आपण या भातासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे अद्रक असे कापून घेतलेले आहे। यासोबत आपल्याला 7 ते 8 मिरच्या टाकायच्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा मी इथे बडीशोप घेतलेली आहे, ही पण आपण यामध्ये टाकणार आहोत। थोडेसे पाणी यामध्ये टाकून आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, आपला मसाला इथे तयार झालेला आहे। कांदा पण आपला मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याचे पाणी टाकणार आहे। कढीपत्ता टाकणं हे ऑप्शनल आहे, मला आवडतो म्हणून मी टाकलेला आहे। हा कढीपत्ता पण आपण यामध्ये चांगला फ्राय करून घेऊया। आता आपण यामध्ये जो मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। कमी गॅसवर हा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला पण मस्त इथं फ्राय झालेला आहे, तेल बघा सुटलेलं आहे मसाल्याला। इथे मी 2 मोठे बटाटे कच्चे घेतलेले आहे, त्याची साल काढून असे बारीक कापून घेतलेले आहेत। हे पण आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि हे पण चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। 1 टोमॅटो बारीक कापलेला तो पण यामध्ये टाकून घेऊया। आता आपण चवीनुसार थोडीशी मीठ टाकूया आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता 2 चमचे दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता हे मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं आपण चांगलं परतवून घेणार आहोत सर्व। मस्त हे आपलं परतलेलं आहे। आता यामध्ये मी ज्या वाटीने तांदूळ घेणार आहे त्या वाटीने 1 ते 1.25 वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर याला मस्त आपण उकळी येऊ देणार आहोत आणि उकळी आल्यावर आपण मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं हे बटाटे शिजून घेणार आहोत। याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे 70% आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहे। 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। तर हे बघा, बटाटे आपले 70% इथं शिजलेले आहेत। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मी ते 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जो तुम्हाला आवडतो। मी इथे बासमती घेतलेला आहे। आता हा तांदूळ धुतलेला आपण कढाईमध्ये टाकून घेणार आहोत सर्व। आता हा आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मी तांदूळ भिजत ठेवलेला नाही, तुम्हाला जर भिजत ठेवायचा असेल तर 1 तास आधी तुम्ही भात बनवायचा भिजत ठेवू शकता। मी डायरेक्ट धुवून टाकलेला आहे भात बनवण्यासाठी।
आता यामध्ये मी आधी 1.25 वाटी पाणी टाकलं होतं, आता पाऊण वाटी टाकलं, म्हणजे मी 1 वाटी भातासाठी 2 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला उकळी येऊ द्यायची आहे. याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी इथे 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीर बारीक कापलेली ती पण यामध्ये टाकूया. आता यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे. आधी पण आपण अर्धा चमचा टाकलेला आहे, तेव्हा मीठ अंदाजानुसार आपल्याला टाकायचं आहे. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा सर्व पदार्थ इथं चांगले मिक्स झालेले आहेत. आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनटं हा भात लो फ्लेमवरती आपल्याला तयार होऊ द्यायचा आहे. 15 मिनटं झालेली आहे. आता आपण झाकण काढूया. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता पाणी सर्व यामधलं आटलेलं आहे आणि आपला भात पण इथं मस्त मोकळा झालेला आहे, बटाटा भात. आता हा आपण पुन्हा चांगला खालचा वरती करून घेणार आहोत. मस्त मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपला भात तयार झालेला आहे, मोकळा सळसळीत. आता हा बटाटे भात आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. जास्त साहित्य ह्या भातासाठी लागत नाही. फक्त 2 बटाटे तुमच्याकडे असतील तरीसुद्धा तुम्ही हा बटाटे भात बनवू शकता. खूपच टेस्टी खायला लागतो. तर फ्रेंड्स, आजची ही बटाटा भात रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.